शेवयाची भजी, पापडी, चवळी आहे, चवळीची उसळ, पापडी, चटणी आणि काकडी, ही केळ्याची भजी, शेवया, भात, डाळ, चपाती असं आहे. हा त्यांचा लंच आहे. हा गार्डन प्ले झोन. सो हे त्यांचे स्मॉल रूम्स आहेत. हे बघा, हे 2 रूम्स. हा डायनिंग एरिया, प्ले एरिया आणि इथून हे स्मॉल कॉटेजेस. ते 2 रूम्स आहेत. सो छान बाहेर बसायला आहे. एकदम सिनिक, सिरीन, काम प्लेस. खूप सारे ट्रीज आजूबाजूला. Look at the view. एकदम ग्रीनरी, फुल कोकणात आलेल्याची फील येईल तुम्हाला. सो हे समताच इथे एक ट्री हाऊस आहे. वाव, खूप छान असं ट्री हाऊस आहे. हे व्ह्यू दाखवते. बघा, खाली सिटिंग एरिया आहे. त्यांनी खाली सिटिंग एरिया केलं आणि वरती 4 पीपल्स, लोड लिमिट 4 पर्सन्स ओनली. सो हे वरती आहे. खाली असं सिटिंग एरिया, एक खॉट आहे आणि काही चेअर्स आहेत आणि एक पाळणा आहे. सो जे कपल्स असतील ते लोक इथे येऊ शकतात. मग त्यांना व्ह्यू आहे. मग इथे आहे सेम त्याच्या बाजूला. बघा किती सुंदर आहे. हे दाखवते मी कशा येते. हाफ हाफ. हे बघा, फुल ग्रीनरी, ब्युटिफुल प्लेस. इथे एक रूम आहे. जे मी तुम्हाला आता बॅक साईडने दाखवले ते फ्रंट साईडने दाखवते. फुल ग्रीनरी. स्टेचं आणि हा रूम मी तुम्हाला. सो इथे ह्या लोकांनी प्रत्येक रूम्सला नावं दिली आहे. जसं आमचं आहे तसं शेतकरी निवास आहे. त्याच्या म्हणजे तो मोठा आहे. मग तो एक हंट हाऊस होता. ह्याचं नाव हे लोकांनी इथे नाही दिलं, पण मी सांगेन काय आहे ते. हे बघा, हे कसं आहे, किती छान. इथे या लोकांनी हे छोटंसं असं बांबू टाईप केलं आहे आणि वरती ह्याची 5 पर्सन्स हे हे लोड घेऊ शकतो 5 पर्सन्स. छान असा पाळणा आहे. दाखवते इथून. छान अशी झाडं आहेत. व्ह्यू. तुम्हाला शांतता हवी असेल, मुंबईच्या दगदगीतून तुम्हाला शांतता हवी असेल तर ही प्लेस खूप छान आहे. हे आपण ड्रॉइंग करू शकतो. मला वाटतं तिथे कलर्स असणार. सगळीकडे तुम्हाला प्लांटेशनच दिसणार आहे. ते चिकू, आंबा, पेरू, लिची, रामफळ, सीताफळ असं भरपूर सारं फ्रूटचं प्लांटेशन आहे. पण जास्त तुम्हाला चिकू दिसणार. चिकू सांगितलं तुमच्या लक्षात येईल. घोलवड सांगितलं हे वर्ल्डमध्ये 10 चिकूमध्ये फेमस आहे. तर तुम्हाला इथे जास्त चिकूचं प्लांटेशन दिसणार. तर बघा, आता हे चिकूचं प्लांट तुम्हाला दिसतं. त्याचं खोड एकदम मजबूत दिसेल आणि वरती छोटी दिसतं. याचं एज बघितलं तर 50+ आहे. हे अजून तुम्हाला 30 फीट उंच दिसलं असतं. पण त्याच्यावर प्रॉब्लेम काय, भरपूर फळं यायची, वर्षभर मिळायची, पाहिजे ती क्वालिटी. पण प्रॉब्लेम हार्वेस्टिंग करणं. 2.5 वर्ष त्याला बोन्साय केलं. तिथे कट केलेलं दिसतं बघा. बोन्साय केल्यानंतर साधारण 2.5 वर्ष फळं मिळाली नाही. 3रा वर्ष झाले फळं यायला चालू झाली. वरती चढायची आवश्यकता नाही. आपण खालून वर्षभर मिळतात. त्याच झाडाचा स्टेम आपण इथे लावला म्हणजे त्याच झाडाचे जीन्स ह्याच्यामध्ये आलं. हे क्लायमेट तर बघा, हे सगळं मागे पुढे तुम्हाला हे क्रिपर दिसतात. हे
हे आपल्याला माहिती आहे कलकत्ता पान, बनारस पान. तसं हे कलकत्ता पान नाही, बनारस पान आहे. हे मगई पान तुम्ही नाव ऐकलेलं आहे? मगई पान खाल्लेलं आहे कधी? जाम महागडं असतं हे. कलकत्ता पान, बनारस पान खातो तो खाल्ल्यानंतर जवळ अर्धा ते पाऊण तास ते तुम्हाला चावायला लागतं, तेव्हा ते तोंडामध्ये विरघळतं. तसं हे तुम्हाला तुम्ही चॉकलेट बरोबर खाल्लं तर पहिलं पाणी विरघळलं, नंतर चॉकलेट लगेच विरघळलं जातं. याची खासियत काय माहिती आहे, तुम्ही एक पान खाल्ला ना तर पूर्ण दिवसाचं कॅल्शियम तुम्हाला एका पानामध्ये मिळतं. ह्युमिडिटी चेंबर. बघा आता हे आहे ना, आमच्या गावी खूप होते आंबे. काय वाय दिसतंय बघ सुंदर. परत काय काय खाते ना हा ती साईडने पुढे तिला काहीच करू नये, तिला फक्त वरती माझ्या बाळाचा आणि व विदाऊट सपोर्ट गेली. पण माहिती तिकडे जायची बाई. सो आमची आता पूर्ण इथे आम्ही झिपलाईन केली, ॲक्टिव्हिटीज खूप केल्या आम्ही. नाव 6:30 आम्ही तयार झालो आहेत. होप सो आता आम्ही बीचला जाणार आहेत. लेट्स सी ऑटो भेटेल तर. 6:30लाच इतका अंधार झाला आहे की असं वाटते किती रात्र झालेली आहे. पण इट्स ओके, बाहेर आल्यावर फिरायला तर पाहिजेच, एक्सप्लोअर तर केलं पाहिजे. 1 डे स्टे आहे. सो आम्ही हे घातलं आहे, आम्हाला फोटोज काढायला नाही भेटले. सायलीनी आणि मी 1 पीस घातलेला आहे, आम्हाला फोटोज काढायला नाही भेटलेत. अंधार इतका झालेला आहे की 8 वाजल्यासारखे. पण रूममध्ये बसून आतापासून काय करणार ना. सो लेट्स सी इफ परत कर. अरे वा, माझ्याकडे बघ, मम्माकडे बघ. वाणी. गुड मॉर्निंग पीपल, दिस इज ऑन सेकंड डे ॲट सावे फार्म आणि मी आता ब्रेकफास्ट करते आहे. सो आणि मी ही आउटफिट घातलं आहे आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करणार. मग आमचं चेकआउट आहे, एक ॲक्टिव्हिटी आहे आणि ती ॲक्टिव्हिटीचा सुद्धा मी ब्लॉग बनवणार. सो स्टे ट्यून आणि चला ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट कांदा पोहे, ब्रेड बटर, इडली, चिकू, इडली सांबार आहे. हे आहेत. आमचं ब्रेकफास्ट झालेलं आहे. आता एक पेंटिंग ॲक्टिव्हिटी आहे, तिथे जाऊया, बघूया काय करतात ते. आणि देन आम्ही आमची ऑटो बोलवली आहे जी स्टेशनला आम्हाला घेऊन जाईल. ऑटो आली की आम्ही चेकआउट करू आणि मग आम्ही इथे आहे वाटतं. हे बाई इथे आहे. स्नोवी, स्नोवी आहे त्याचं नाव. स्नोवी बोलते. फोटो काढते. मम्मी बघ इथे दाखव. चेकआउट केलेलं आहे. वी आर इन ऑटो अँड वी आर हेडिंग टू द हानू स्टेशन.
मेट्रो स्टेशनला पोहोचलो. आता आम्ही ट्रेनमध्ये बसणार आणि आम्ही जाणार आमच्या घरी. सो इट वॉज नाईस 1 नाईट डे ट्रिप विथ वाणी एक्सक्लुसिव्हली. तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स नंबर्स देऊन ठेवेन. चेक दॅट इफ यू वॉन्ट विजिट इट.